बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार तर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचाच उमेदवार असावा आमदारांची मागणी। भाजपने महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण केलं। सुनील तटकरे विश्वासघातकी माणूस। ज्या राजकीय पक्षाने त्यांना राजकारणात जन्म दिला त्याच बॅरिस्टर अंतुलेंचा त्यांनी विश्वासघात केला। माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंची टीका। तर यंदाच्या निवडणुकीत जनता तटकरेंना धडा शिकवेल, गीतेंचा हल्लाबोल। 10% मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंची याचिका। राज्य सरकारला असं आरक्षण देण्याचा अधिकारच नाही, सदावर्तेंचा दावा। तर या आरक्षणामुळे राज्यातील आरक्षण 72% गेले, जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आहे, सदावर्तेंचा युक्तिवाद। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रातनं एकतरी योजना आणली का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा सवाल। बेरोजगार असणाऱ्या ओमराजेंना मीच खासदार केलं, सावंत यांचा हल्लाबोल। अहमदनगरच्या कोपरगावात युवा नेते विवेक कोल्हेंनी काढला पालकमंत्र्यांविरोधात मोर्चा। कोल्हे गटाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री निधी देताना दुजाभाव करतात, विवेक कोल्हेंचा आरोप। बीडच्या अंबाजोगाईमध्ये परिचारिकेने वाचवला 7 वर्षाच्या मुलाचा जीव। मंदिराबाहेर खेळताना मुलाच्या अंगावर सिमेंटचा बाकडा पडल्यावर परिचारिकेने बाकडा हटवला, मात्र बाकडा पायावर पडल्याने परिचारिकेच्या पायाला गंभीर दुखापत। 10वीच्या पेपरच्या पहिल्याच कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। जळगावच्या पाचोऱ्यात सामनेर इथे माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी। केंद्र प्रमुख, शिक्षक आणि पोलीस असूनही कॉपी पुरवण्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ। वर्ध्याच्या रोठा गावामध्ये शेतकरी आक्रमक। गावभरातनं गोळा केलेला शेतमाल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सरकारकडे पाठवणार। कापसाला 10,000 रुपये भाव द्या, शेतमजुरांना दरमहा 4,000 रुपये द्या, कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या माजलगावात उपविभागीय कार्यालयावर शेकापचा बैलगाडी मोर्चा। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकापचा मोर्चा। यावेळी केंद्राविरोधात तीव्र घोषणाबाजी। वर्ध्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांचा निषेध। काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून अशोक चव्हाणांचा श्रद्धांजली वाहत निषेध। यावेळी काँग्रेस सोडलेल्या सर्वांचाच निषेध व्यक्त। नांदेड युवक काँग्रेसच्या बैठकीत बाचाबाची। नांदेड काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल धक्काबुक्की। काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकाच्या उपस्थितीत आज येणाऱ्या बैठकीत घडला प्रकार। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराविरोधात युवक काँग्रेस आक्रमक। परीक्षेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप। परभणीहून संभाजीनगरला जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या डब्याला आग। मालगाडीच्या चाकाजवळ अडकलेल्या कापडाने पेट घेतल्यानं आग लागल्याची माहिती। फायर सिलेंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी क्रांती मोर्चा आणि बेरोजगार संघटनेची निदर्शनं। सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती रद्द करून बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी। जळगाव जिल्हा परिषदेसमोर कंत्राटदार संघटनेची निदर्शनं। शासनाच्या जलजीवन मिशन योजनेत काम करूनही बिलं मिळत नसल्यानं कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।